गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अमावस्येला चुकूनही करू नयेत ही 7 कामे. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा अनादर करू नका. पूर्वज म्हणजे आपल्या घरातील मृत व्यक्ती. अमावस्येला पितरांसाठी तर्पण, पिंडदान इत्यादी केल्यास पूर्वजांना प्रसन्नता मिळते. कमीत कमी या दिवशी पितरांची आठवण तरी नक्कीच काढावी. दुसरं म्हणजे गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळतो असंही मानलं जातं. या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना दुखावू नये. तुम्ही जे काही अन्न तयार करता त्यातील काही भाग या जीवांनाही द्या. तो भाग पितरांना मिळेल आणि ते आनंदी होतील. अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजाकडून तर्पण, पिंडदान, श्राद्ध या सर्वांची प्रतीक्षा करतात. या सर्व गोष्टीतून त्यांना सद्गती मिळण्यास मदत होते. मात्र जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटते आणि ते शाप देतात. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्नाचे सेवन अजिबात करू नये. या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण हे सेवन करण्यास मनाई आहे. यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते, तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे. अमावस्येला कटू वचन बोलणे टाळावे. त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होऊ नयेत याची विशेष काळजी घ्यावी. या दिवशी वाईट शब्द वापरू नये. अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काहीही दान नक्की करावे. घरातील गरिबी हळूहळू निघून जाते. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपायच आहे. अमावस्येला चुकूनही घरामध्ये या 5 वस्तू आणू नये. अमावस्येच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे. या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात गरिबी, दरिद्रता, रोगराई, दुःख निर्माण होते. तर पाहूयात कोणत्या आहेत त्या वस्तू. अमावस्येला घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये. अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुणी खरेदी करून घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी, दारिद्र्य येऊ लागते. अमावस्येचा संबंध पितरांशी असतो. पितर म्हणजे आपल्या घरातील मयत लोक. अमावस्येला शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन साहित्य घरात आणू नये. असे केल्यास घरात नकारात्मकता येते. शुभ कार्यात विघ्न येऊ शकतं, कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते. अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे. त्या दिवशी आणू नये. अमावस्येच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा अगदी प्राचीन काळापासून केली जात आहे. त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य म्हणजे दारू अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये. अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलेही नाही व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये, कारण याचा संबंध पितराशी आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी केले जातात. अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ असतो. त्यामुळे या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार खूप जास्त असतो. त्यामुळेच या दिवशी तेलाने मालिश करू नये. 5वी वस्तू म्हणजे अमावस्येच्या दिवशी धान्य खरेदी करू नये. धन, धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे. अमावस्येला धान्य खरेदी केल्याने पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही.
ते धान्य पितरांना समर्पित होते. तर अशा प्रकारे आपण अमावस्येला चुकूनही खरेदी करून घरात या वस्तू आणू नयेत. अमावस्येला काही कामे करण्यास हिंदू धर्माने मनाई केलेली आहे. ही कामे घराला अक्षरशः बर्बाद करू शकतात. असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.